नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी भूगोल या विषयाच्या संदर्भातील IMP क्वेश्चन 2026साठीचे आपण विचारात घेणार आहोत. पण आता सुरुवातीला जे तुम्हाला मी क्वेश्चन सांगतोय ते प्रश्न जे आहे ते प्रकरणानुसार काही इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला सुरुवातीला देतोय अभ्यास करण्यासाठी. एकाच व्हिडिओमध्ये हे सर्व प्रकरण आपण कव्हर करूयात, सगळे प्रश्न त्यामध्ये येतील आणि नंतर आपण प्रश्नांनुसार अभ्यास करूयात. फायनल तुमच्या परीक्षेपर्यंत प्रकरणांनुसार देखील प्रश्न प्रोव्हाइड केले जातील. तर चला सुरुवात करूया. पहिल्या प्रकरणाचा जर विचार केला तर लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारे मानवी, आर्थिक आणि सामाजिक घटक जे आहेत त्याच्यातल्या कोणत्याही एखाद्या घटकावरती दीर्घोत्तरी प्रश्न विचारला जातो. सेकंड आहे लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारे प्राकृतिक घटक, उदाहरणासह स्पष्ट करायचे. तिसरा आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे टप्पे. 4. जागतिक लोकसंख्येचे वितरण असमान आहे. 5. आशिया खंडाची लोकसंख्या घनता सर्वाधिक आहेत, म्हणजे कारणं पण याच्यात येऊन जातात आणि बाकीचे प्रश्नही याच्यात येऊन जातील तुमचे. 6. पर्वतीय क्षेत्रात लोकसंख्या कमी असते. यानंतर जाऊयात प्रकरण क्रमांक 2. स्थलांतराचे परिणाम स्पष्ट करा. स्थलांतराचे लोकसंख्या रचनेवरती होणारे परिणाम स्पष्ट करा. प्रश्न काही विचारलेला असू द्या, एकच आहे. स्थलांतराची कारणे स्पष्ट करा. त्यानंतर 3. स्थलांतराचे प्रकार स्पष्ट करा. याच्यावर फरक देखील विचारला जातो. स्थलांतराच्या प्रकारांवरती कोणतेही 2 प्रकार या ठिकाणी फरकात विचारले जातात. 4. विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. 5. स्थलांतरामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. 6. स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही. 7. लोकसंख्या, मनोरा व लिंग गुणोत्तर. यानंतर नेक्स्ट पुढचं प्रकरण आहे प्रकरण 3. ग्रामीण वसाहतींची वैशिष्ट्ये सांगा. 2. वस्त्यांचे आकृतिबंध वस्त्यांचे प्रकार सांगा. 3. शहरांचे कार्यानुसार किंवा लोकसंख्येनुसार वर्गीकरण स्पष्ट करा. 4. नागरी किंवा शहरी वस्तींच्या समस्या. 5. ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते. 6. सर्वच ग्रामीण वस्त्यांचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही. 7. भूरचनेचा वसाहतींवर कसा परिणाम होतो. यानंतर नेक्स्ट 4थं प्रकरण आहे शेतीचे प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये. यावरती शेतीचे जे प्रकार आहेत त्यांच्यावरती फरक देखील विचारला जातो. 2. मानवाच्या विविध प्राथमिक व्यवसाय थोडक्यात स्पष्ट करा. इथेही फरक विचारला जातो व्यवसायांच्या संदर्भातला. भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. 4. शिकारीवर बंदी घालण्यात आलेली आहे. 5. मासेमारी व्यवसायात जपान अग्रेसर आहे. 6. मळ्याची शेती, मंडई शेती, स्थलांतरित शेती हे फरक वगैरे किंवा स्पेशल टिपा विचारले जातात. मासेमारीवरती परिणाम करणारे घटक. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न प्रकरण 5. उद्योगांच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे घटक. 2. साखर उद्योगावरती परिणाम करणारे घटक. 3. वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका. 4. उद्योगांचे वर्गीकरण. 5. धनबाद या खनिजबहुल क्षेत्रात लोहपोलाद कारखाने स्थापन झालेले आहेत. 6. दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध ठरणारे घटक कोणते. 7. प्राथमिक व्यवसाय आणि दुय्यम व्यवसाय. यानंतर नेक्स्ट 6वं प्रकरण आहे व्यापारावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. 2. देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान महत्त्वाचे असते. 3. तृतीयक चतुर्थक व्यवसायांची वैशिष्ट्ये. 4. हवाई वाहतुकीचे महत्त्व वाढत आहे. 5. जल वाहतूक आणि हवाई वाहतूक फरक वगैरे विचारले जातील, टिपा विचारल्या जातील.
6. भौगोलिक विविधता ही व्यवसायास कारणीभूत असते. 7. मोबाईल किंवा भ्रमणध्वनी उपकरण सध्या फार उपयुक्त आहे. यानंतर नेक्स्ट तुझ्या प्रकरण 7. प्रादेशिक विकासावरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. 2. प्रादेशिक असंतुलन कमी करण्याचे धोरण स्पष्ट करा. 3. कार्यात्मक प्रदेश आणि औपचारिक प्रदेश. 4. निरक्षरता, दारिद्र्य यांसारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावरती होणारा परिणाम. संसाधनांनी सधन असलेले प्रदेशही अविकसित असतात. प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश. भारतातील प्रादेशिक असंतुलनाची कारणे स्पष्ट करा. यानंतर नेक्स्ट पुढचा 8वं प्रकरण आहे शेवटचं. भूगोलाचा इतर विषयांशी असलेला संबंध स्पष्ट करा. यामध्ये प्राकृतिक मानवी भूगोलाच्या शाखा कोणाच्याही एका घटकाचे विचारले जाऊ शकतात. भूगोल अभ्यासकाची कौशल्य. निसर्गवाद आणि संभाव्यवाद. प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल यांचे फरक वगैरे विचारले जातात. संकल्पना. 6. भूगोल विषयाचे स्वरूप स्पष्ट करा. तर अशा प्रकारे मित्रांनो हे भूगोल विषयाचे IMP क्वेश्चन आहेत, प्रकरणानुसार आहेत. या प्रश्नांचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. कोणताही परीक्षेत आलेला प्रश्न ह्याच प्रश्नांच्या भोवती तयार झालेला आहे. मी जर हे प्रश्न अभ्यासले तर तुम्हाला कोणताही प्रश्न विचारलेला असू द्या सोडवता येऊ शकतो, असे प्रश्न आपण तयार केलेले आहेत. यानंतर प्रत्यक्ष प्रश्न आणि प्रत्यक्ष त्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न कोणते इम्पॉर्टंट आहे याच्यावरती आपण व्हिडिओ रोज तयार करायला सुरुवात करणार आहोत. तर त्याचा डिटेलमध्ये नंतर तुम्ही अभ्यास कराच. पण त्यापूर्वी हे सगळे प्रश्न प्रकरणानुसार तुमच्याकडे आले. जेवढा वेळ तुमच्याकडे आहे त्या वेळेमध्ये ज्या ज्या प्रकरणाचा तुम्ही अभ्यास करायला घेतला असेल त्या प्रकरणानुसार हे प्रश्न अभ्यासून घ्या. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा बोर्ड परीक्षेला होणार आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे महत्त्वाच्या प्रश्नांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.